गुढीपाडव्याच्या दिवशी लिंबाचा पानांचा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे वर्षभरात घरात सुख समृद्धी नांदते। धान्य अन्नाची कधीच कमी भासत नाही। भंडारगृह भरलेले राहते आणि घरात आनंदी वातावरण राहतं। आपल्या सर्वांना माहीतच असेल की या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे किती महत्त्व आहे ते। म्हणून सर्वात आधी तर कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करा। त्यानंतर गुढी उभारल्यावर विधिवत पूजा करा। गुढीला अर्पण केलेली लिंबाची पाने गुढी काढल्यावर धान्यात ठेवा। यामुळे धान्यात कीटक लागत नाहीत आणि वर्षभर घरात भरभराटी राहते। देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कधीच कमी पडत नाही। तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पानातून केवळ 2 पाने तिजोरी, गल्ला किंवा आपण पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे। याने धनात वृद्धी होते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि वर्षभर पैशाची चणचण जाणवत नाही। आर्थिक समस्याही दूर होतात। मात्र तिजोरीत ठेवत असलेली पाने पूजेत वापरलेलीच असावी।